केअरफुली ते मला पकडत होते आणि मला खरंच एक्सपिरियन्स होता की मी कोणा दुसऱ्यांना सोडले तर मला असं कम्फर्टेबल वाटतच नव्हतं. ते पण मला कधी कोणासोबत तेव्हा असं वाईट काही वाटलं नाही. आता हा या पण त्यांचं काही वाटलं नाही. नमस्कार सर्वांना, मी सारिका कांचनच्या दुनियेमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते. तर खरं तर खूप दिवसातून मी व्हिडिओ बनवायला लागली, म्हणजे लॉंग व्हिडिओ. आता 9-10 दिवस झाले मी व्हिडिओ काय अपलोड केला नाही, म्हणजे 7-8 दिवस तर झालेच असतील मी काय व्हिडिओ अपलोड केलेला नाही आहे. तर त्या व्हिडिओ अपलोड न करण्याचं कारण म्हणजे कसं झालं माहिती का, मला व्हिडिओ बनवायला पण टाईम नव्हता आणि शूट करायला पण तेवढा वेळ नव्हता. त्यामुळे मी ना शॉर्ट व्हिडिओज बऱ्यापैकी बनवले ते, आणि लॉंग व्हिडिओ काय मी बनवलाच नव्हता. तर आज व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे आज आहे आमच्या लग्नाची ॲनिव्हर्सरी, म्हणजे आज आमच्या लग्नाचा वाढदिवस आहे. तर मग लग्नाचा वाढदिवस आहे त्यामुळे म्हटलं जरा लग्नातल्या थोड्याफार आठवणी तुमच्यासोबत शेअर कराव्या त्या. तर त्यामुळेच मला हा व्हिडिओ बनवायचा होता. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला जसं जमेल तसं मी तुम्हाला ते पटवून देण्याचा प्रयत्न करणार आहे, असं आहे. बाकी मग मला बऱ्याच अशा कमेंट येतात, म्हणजे आता या आठवड्याभरात तर खूपच आले, असंच करते तसंच करते, व्हिडिओज लांबड लावते, हे करते ते करते. आता तुम्हाला माझे व्हिडिओज नाही आवडत ना बघायला, तर माझं काहीही म्हणणं नाही की तुम्ही बघावं. जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही पण काय टाईम वेस्ट करू नका व्हिडिओ बघण्यात. पण ज्यांना माझे व्हिडिओज बघायला खूप आवडतात आणि त्यांच्या कमेंट्स वाचायला मला खूप आवडतं, तर स्पेशली मी त्यांच्यासाठी व्हिडिओ बनवत असते, असं आहे. त्यामुळे जे काही 2-4 लोक आहेत ज्यांना व्हिडिओ माझे बघायला आवडत नाहीत आणि जे निगेटिव्ह कमेंट करतात ना, तर त्यांचं मला काहीही वाटत नाही. थोडंफारचं असं माझ्या मनाला थोडंसं कुठंतरी वाईट वाटतं, पण पुढे जर ज्या पॉझिटिव्ह कमेंट्स आहेत ना, त्या वाचून ना मला नवीन व्हिडिओ बनवायला ना असं मोटिवेशन भेटतं. म्हणजे एक अशी उमेद निर्माण होते की ठीक आहे, ह्या 4 कमेंटसाठी ह्या उरलेल्या बाकीच्या कमेंटकडे मी दुर्लक्ष नाही करू शकत. तर त्यांच्यासाठी मी व्हिडिओज बनवत असते. आणि ज्यांना माझे व्हिडिओज बघायला खूप आवडतं असे बरेच लोक आहेत. त्या 4 लोकांसाठी मी तुमचं हे करणार नाही आहे. तुम्हाला आवडतं बघायला तर मी नक्कीच व्हिडिओ बनवणार आहे, आणि मला व्हिडिओज बनवायला खूप आवडतं. तर जाऊ दे, विषय आपला काय होता की आज आहे आमच्या लग्नाची ॲनिव्हर्सरी, लग्नाचा वाढदिवस. आणि पहिल्यांदा असं झाले की ॲनिव्हर्सरीला ना अहो माझ्यासोबत नाही आहेत. म्हणजे असं कधीच नाही झालं की ते नसतात ना, म्हणजे नव्हते कधी. तर पहिल्यांदा असं झालं की ते माझ्यासोबत ना नाही आहेत. मग आज ते म्हणजे आता 2-3 दिवस झालं ना ते बाहेरगावी गेलेले आहेत कामासाठी, आणि मुक्कामालाच तिकडे राहणार आहेत. त्यामुळं तर ते नसणार आहेत ॲनिव्हर्सरीला. म्हणजे मुळे ना मला खरंच खूप म्हणजे वाटत होतं वाईट थोडंसं. म्हणजे कसं, आज तो खूप इम्पॉर्टंट दिवस आहे ज्या दिवशी आपण एकत्र आलो होतो. म्हणजे सगळ्याच कपलसाठी लग्नाचा वाढदिवस खूपच महत्त्वाचा असतो. आणि मग मला पण तसं कुठं तर वाटत होतं असं की त्यांनी जायला नको होतं. पण कसं होतं ना, बरेच दिवस झालं ना त्यांचं काम जवळच चालू होतं, आणि हे जे लांबचं काम आहे ना ते खूप दिवसापासून पेंडिंग होतं, आणि बरोबर ते आजच तिकडं जायचं ठरलं, असं झालं. मग त्यामुळे मग म्हटलं ठीक आहे, जावा तुम्ही, काय होते एखाद्या ॲनिव्हर्सरीला नसलं म्हणून काय होते, असं होतं. तर आता बऱ्याच फौजवाईफ वगैरे असतात किंवा बाकीचे बी भरपूर असतात ज्यांचे हजबंड सोबत नसतात ॲनिव्हर्सरी दिवशी, जे जॉबला असतात, बाहेर असतात, असं असते. म्हणजे आपलं तर तसं नाही ना, एखाद्या दिवशी आपण एखाद्या ॲनिव्हर्सरीला आपण समजूनच घेऊ शकतो, असं. तर कधी ना मला कधी वाटलं नव्हतं ना की म्हणजे आमच्या दोघांचा लग्नाचा जो प्रवास आहे ना तो इथपर्यंत येईल असं कधी वाटलं नव्हतं. म्हणजे असं वाटायचं की ठीक आहे, लग्नाला आता तर होय म्हणत आहेत, पण 2-3 वर्ष झाली की म्हणजे असं वाटायचं मनातल्या मनात तेच. तर बऱ्याच गोष्टी शेजारी पाजारी घडत असतात की ज्यांच्या चांगल्या जरी वाईफ असल्या तरी सुद्धा नवरा बायकोमध्ये भांडणं होतात, आणि मग त्यांचं फायनली ते वेगळे होतात. असं बऱ्याच गोष्टी ऐकायला भेटतात, किंवा कुठल्या तरी कारणाने ती माहेरी जाते, मग तिकडेच राहतात. असं बऱ्याच अशा गावाकडं तर बऱ्याच अशा गोष्टी भेटतात, आणि शहराकडे तर मग काय डायरेक्ट
डिवोर्सपर्यंतच गोष्टी जाऊन थांबतात. म्हणजे जर एखादी व्यक्तीसोबत आपण कम्फर्टेबल नसू तर. आणि आमचं तर पूर्णच मिसमॅच आहे, तुम्हाला तर माहितीच आहे. मी अशी आहो तसे, त्यामुळे मला वाटत नव्हतं की आमचं रिलेशन एवढ्या लांबपर्यंत जाईल. तर मला माहीत आहे तुम्ही आता काय विचार करत असाल की एवढ्या लांब म्हणजे किती वर्ष झाले. तर आज आमच्या लग्नाला ना 12 वर्ष पूर्ण झालेले आहेत. तर 12 वर्षाचा प्रवास आहे माझा एवढ्या लांबपर्यंतचा. मला वाटायचं की 2-3 वर्ष पण राहू देत, 5-6 महिन्यातच आमचं एकमेकांशी पटणार नाही किंवा यांना वाटेल काय माझ्याविषयी. त्यामुळे मला वाटायचं की मी एवढ्या दिवस त्यांच्यासोबत नाही राहू शकत, काहीतरी कारण काढून हे मला बाहेरला घालवणार असं वाटायचं मला. किंवा मी तर त्यांच्यासोबत म्हणजे काहीतरी वाद होईल असं वाटायचं. पण असं काही झालंच नाही. माझा आत्तापर्यंतचा अनुभव आहे की आमचं कधीच वाद झालेला नाही. कधीच आमचं कोणत्याच गोष्टीवरून ना आमच्या दोघांमध्ये कधीच भांडण नाही झालं. आता म्हणते कपलमध्ये भांडण वगैरे होतं आणि भांडणाने प्रेम वाढतं, पण आमचं कुठल्याही साध्यासुद्धा गोष्टीवरनं कधी वाद झाले नाही आहेत. म्हणजे कोणती पण गोष्ट असो, आमच्या दोघांचं एकमतच असतं प्रत्येक गोष्टीत. आता सगळ्याचं म्हणजे एकमत असतं. याचं सगळ्यात मोठं उदाहरण ना कांचन आहे तुमच्यासमोर, ज्यामुळे प्रत्येक नवरा बायकोमध्ये भांडण होऊ शकतं. तर त्या गोष्टीवरून सुद्धा आमच्यात कधी वाद झाले नाहीत. आता प्रत्येक बायकोला भांडण्याचं कारण म्हणजे सवय किंवा तेच सगळ्यात मोठं कारण असू शकतं. तर त्या गोष्टीवरून सुद्धा आमच्यामध्ये कधी भांडण झालेलं नाही आहे. मान्य आहे मला, मी अशी आहे म्हणून मी समजून घेते, मी समजूनच घेणार. पण ते सुद्धा समजून घेतात ना, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे माझ्यासाठी. आता मी अशी आहे, माझा वीक पॉईंट आहे थोडासा, त्यामुळे मी तर समजूनच घेणार आणि घ्यायलाच पाहिजे समजून. पण ते पण समजून घेतात ना, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे माझ्यासाठी. आता त्यांना काय गरज आहे की ते माझ्यासोबत राहतील. त्यांच्याकडे दोन्ही ऑप्शन आहेत, एक तर माझ्यासोबत राहतील नाहीतर कांचनसोबत राहतील. आणि मी असं म्हणू बी नाही शकत की मी तुमच्यासोबत तुम्ही असं काय केलं, कारण मला माहिती आहे मी असे. त्यामुळे अर्थातच कोणाला पण माझ्यासोबत म्हणजे कोणालाच माझ्यासोबत लग्न करण्याची किंवा राहण्याची काही इच्छा वाटणार नाही, हे शक्यच नाही आहे ना. तरीसुद्धा ते माझ्यासोबत एवढं छान प्रकारे त्यांनी 12 वर्षाचा संसार केला ना, ते माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. आणि ह्या सगळ्याचं क्रेडिट ना त्यांना जातं. तर मी आहोनला म्हणते, कारण ते माझे व्हिडिओ ध्यान देऊन बघतात, लक्ष देऊन. तर थँक्यू सो मच की तुम्ही माझ्या लाईफमध्ये आला आणि मला तुम्ही एवढं छान असं समजून घेतलं. त्यासाठी खरंच तुमचं मनापासून धन्यवाद. तर त्यांनी जर ठरवलं की ठीक आहे हिला तर ठेवायचं, सांभाळायचं, तर ते मला फक्त सांभाळू शकतात. तुम्हाला तर माहिती आहे खायला पियला वगैरे आजकाल कोणीही कोणाला देतं, पण एक बायकोचा दर्जा देणं ना ते खूप महत्त्वाचं असतं. आता कांचन तर त्यांच्या लाईफमध्ये आहे ऑलरेडी, मग ते काय मला असंही सांभाळू शकतात. पण एक वाईफ म्हणून ते मला जसं ट्रीट करतात ना, म्हणजे दोघींना समान धरतात ना, ते माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. आणि त्यामुळेच कांचन आणि आहो हे माझ्या लाईफमधले ना सगळ्यात इम्पॉर्टंट व्यक्ती आहेत, ज्यामुळे मी ना या समाजात मानाने राहू शकतं असं असतं. तर आजी मी मंगळसूत्र घालू शकते, सिंदूर लावू शकते, ते सगळं ह्यांच्यामुळे झाले. कारण माझ्यासारखी ना मुलगी आहे ना, ती कधी असं लग्नाचं कधीच स्वप्न बघणार नाही की लग्न होईल म्हणून. स्वप्नात पण विचार नाही करणार असं की लग्न माझं होईल म्हणून. पण खरंच मी त्या गोष्टी अनुभवलेल्या आहेत लग्नाच्या, ते फक्त आहोंमुळेच. त्यामुळे ना दर ॲनिव्हर्सरीला मला ना त्यांचं जेवढं आभार मानव ना तेवढं मला कमीच वाटतं. प्रत्येक ॲनिव्हर्सरी ना मी खूप उत्साहाने सेलिब्रेट करत असते आणि लग्नाच्या त्या दिवसासाठी त्यांना थँक्यू म्हणत असते, ज्यांचा मी कधी विचार पण केला नव्हता असं. तर आता ते नाही येत ॲनिव्हर्सरीला, पहिल्यांदा असं झाले. त्यामुळे मला थोडंसं कुठंतरी वाटते की ते असायला पाहिजे. सेलिब्रेशन असो किंवा नसो, पण ते सोबत असणं खूप महत्त्वाचं आहे माझ्यासाठी. तर त्यांनी ना कधी मला असं जाणवून दिलं नाही की मी सगळ्यांपेक्षा वेगळे आहे म्हणून. म्हणजे कुठेही बाहेर जाताना त्यांच्या फ्रेंड सर्कलमध्ये म्हणा किंवा
म्हणजे कुणाच्या लग्नाला वगैरे म्हणा किंवा कुणाच्या कार्यक्रमात म्हणा किंवा कुठेही त्यांनी मला कधी असं वेगळं वाटू दिलं नाही. मग ते कुठेही जाताना ना नेहमी मला सोबतच घेऊन जायचे. असं म्हणजे एकटीला किंवा ते एकटे कधी जायचे नाही. आणि नेहमी आम्ही एकत्रच असो, कोणतेही फंक्शन असो, रिलेटिव्हचं असो, बाहेरचं असो, कुठलेही असो, नेहमी एकत्रच आम्ही जायचो. तर एक महत्त्वाची गोष्ट ना आज मला म्हणजे मला दरवेळेसच आठवते. आता आम्ही सध्या सांगलीत आहे ना, त्यामुळे तर जास्तच आठवते. तर लग्न झालं होतं ना आमचं तेव्हा, मग हळद काढण्यासाठी नवरा नवरी जातात. तर आम्ही पण गेलो होतो म्हणजे सांगलीत. तर हे आमच्या नंदेचं गाव आहे सांगली. आणि लग्न झाल्यानंतर पहिल्यांदा जर मी लांबच्या प्रवासाला ह्यांच्यासोबत आले असेल ना, तर ते म्हणजे सांगलीलाच आले होते. तर तेव्हा फर्स्ट टाईम आम्ही ट्रेनने आलो होतो. पहिल्यांदाच मी ट्रेनचा प्रवास केला होता ह्यांच्यासोबत पण. आणि माझ्या लाईफमधला पण पहिलाच ट्रेनचा प्रवास होता सांगोल्यातून सांगलीला यायचा. तर आम्ही 2 व्हीलरवरच यायचं म्हटलेलं, पण पहिल्यांदा मी एवढा ट्रॅव्हल करणार होते. 80-90 किलोमीटर आहे सांगली आमच्या गावापासून. तर पहिल्यांदाच एवढा प्रवास करून जायचं होतं. त्यामुळे म्हटले आपण ट्रेननेच जाऊया. मग आम्ही ट्रेनने आलो होतो. तर पहिल्यांदा मी ह्यांच्यासोबत मग सांगलीला आले होते. आणि पहिल्यांदा प्रवास ह्यांच्यासोबत केला होता. म्हणजे पप्पांना सोडून, म्हणजे जेव्हा पण कधी कुठं जायचं होतं तेव्हा मी आई पप्पासोबत जात होते. तर पहिल्यांदा आई पप्पा सोडून कोणासोबत तरी बाहेर चालले होते. तर ते एवढं केअरफुली मला ना असं पकडून वगैरे नेत होते. रोड वगैरे क्रॉस करताना, गर्दीच्या ठिकाणी, ट्रेनमध्ये चढताना असं खूप केअरफुली ते मला पकडत होते. आणि मला खरंच खूप छान वाटलं तेव्हा. फर्स्ट एक्सपिरियन्स होता की मी दुसऱ्यांसोबत बाहेर गेले होते. म्हणजे मी कुणासोबतच कधीच बाहेर गेली नाही. आई पप्पा सोडले तर मला असं कम्फर्टेबल वाटतच नव्हतं. ते पण मला कधी कुणासोबत बाहेर पाठवायचेच नाही. म्हणजे आता जातात ना मुली वगैरे ट्रिपला वगैरे इकडे तिकडे, मी फक्त कॉलेजला, ते पण हॉस्टेलला सोडायला आणायला पप्पा यायचे. एकदा सोडायला यायचे, परत यायचं मला येत असलं की आणायला यायचे. तर हॉस्टेललाच होते मी, त्यामुळे मी कधीच बाहेर गेले नव्हते. तर पहिल्यांदा ह्यांच्यासोबत सांगलीला गेले होते आमच्या नंदेकडे हळद काढण्यासाठी. मग काय नाही, छान वाटलं. मग ज्या दिवशी जायचं होतं ना त्या दिवशी सकाळी त्यांना म्हटले की त्या कामाला जायच्या ना, मग म्हटलं मला भेटायला ये जाताना, म्हटल्या तेव्हा जायचं होतं तेव्हा. मी म्हटले ठीक आहे. म्हटलं भेटायला ये पण सारिकाला घेऊन म्हटल्या. मला सगळ्या माझ्या कामाच्या बायका म्हणते की कसली बहिणी केली, तू तिला घेऊन येऊ नको, तू एकटाच ये, असं म्हटल्या त्या. मला ना खरंच ना तेव्हा असं वाईट काही वाटलं नाही. आता हे आपण असं तर त्या म्हणणारच, त्यामुळे मला असं वाईट काही वाटलं नाही. पण त्यांचं पण बरोबरच होतं म्हणा. आता खरं तर आपला जरी भाव असला आणि आपल्या भावाने जरी अशा मुलीशी लग्न केलं तरी कुणाला वाईट वाटणार, स्वतःला पण आपल्याला वाईट वाटणारच ना. त्यामुळे त्यांच्या ठिकाणी त्या योग्यच होत्या आणि मला पण त्यांचं काही वाटलं नाही. मग ठीक आहे म्हटलं. मी पण काही बोलले नाहीत तेव्हा. ठीक आहे म्हटले. मग असं मला म्हणजे वेगळंच वाटलं. आणि मग ते नाही, परत ते गेलेच नाहीत. मग का भेटायलाच गेले नाही. त्या दिवशी आमचं जायचं कॅन्सल झालं आणि मग ते भेटायला पण नाही गेले म्हटले. म्हणजे जायचं कॅन्सल झालं, त्यामुळे आम्ही जायचा विषयच नाही आला. ज्या रस्त्याने मी चालतो ना त्याच रस्त्यावरती त्यांचं कामाचं हे होतं. आम्ही गेलोच नाही. मग परत संध्याकाळी त्या आल्या, म्हटल्या खरंच अगं मला लय वाईट वाटलं आणि मी सकाळी तसं म्हणायला नाही पाहिजे होतं जाताना की सारिकाला घेऊन येऊ नको म्हणून. आणि सगळेजण मला नावे ठेवतात. तर त्यांची चूक म्हणजे चुकणार नव्हतीच कदाचित, पण त्यांना पण परत दिवसभर खूप वाईट वाटलं की मी सारिकाला असं म्हटले म्हणून. त्यामुळे त्या मला आल्या मला समजावत होते की खरंच अगं तुला राग आला असेल, मी विचारच नाही केला, मी फक्त डायरेक्ट बोलून गेले की सारिकाला घेऊन येऊ नको म्हणून, असं झालं. पण मला काही त्यांचा राग वगैरे नाही आला. आता ते आमच्यासोबत नाही आहे, पण ही गोष्ट ना माझ्या कायम लक्षात राहते आणि दर ॲनिव्हर्सरीला मला आठवते. म्हणजे आता सांगलीत असल्यामुळे तर जास्तच आठवते. ज्या सांगलीत ना त्या म्हणत होते की तू तिला घेऊन येऊ नको, की मला नावे ठेवतात. तर आता त्या सांगलीतच त्यांची भाऊजाई म्हणून मला सगळेजण ओळखतात. विजयाची भाऊजाई, तर त्यांचं नाव विजय. मग त्यांची भाऊजाई म्हणून सगळेजण मला ओळखतात आता. आणि त्यांना पण ज्या दिवशी त्या मला तसं म्हणल्या ना त्या दिवशी संध्याकाळी त्यांनी माझी समजूत घातली आणि त्यांना पण खरंच खूप वाईट वाटलं असं. तर मग त्यामुळे ना मला असं
खूप छान वाटतं की ह्यांनी मला ॲक्सेप्ट केलं ॲज अ वाईफ म्हणून. नाहीतर कोणीही करायला तयार होत नाही. भलेही त्यांनी दुसरं लग्न करू दे, काहीही करू दे, दुसरं लग्न करून सुद्धा कोणीही मला तर वाटतं की असं ॲक्सेप्ट नाही करू शकत कोणत्याही हँडिकॅप्ड लेडीजला. कारण ते पॉसिबलच नाही. आणि दुसरं लग्न तर का केलं ते तर तुम्हाला तर माहितीच आहे. म्हणजे चॅनलवर मी व्हिडिओ अपलोड केलेलाच आहे. तरी पण जर तुम्हाला अजून तुमचे काही प्रश्न असले तर तुम्ही कमेंट करू शकता आणि मी त्याचा रिप्लाय तर नक्कीच देत आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ना ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि मी नेहमीच निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह दोन्ही कमेंट आपल्या चॅनलवरती वेलकमच करत असते. आणि कोणती पण गोष्ट ना मी फक्त पॉझिटिव्हलीच घेत असते. तर प्लीज 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 अशा निगेटिव्ह कमेंट करू नका, जेणेकरून मला पण खूप वाईट वाटेल. म्हणजे कोणतीही माझ्यासारखी बाई जर काहीतरी करायला लागली, यूट्यूबवरती व्हिडिओज वगैरे बनवते, तर प्लीज तुम्ही त्याला निगेटिव्ह म्हणू नका. आणि जर तुम्हाला जर मला काही सूचना वगैरे द्यायच्या असतील तर त्या तुम्ही देताच, पण त्याही व्यवस्थित योग्य प्रकारे सांगा. असं मी तुमच्या प्रत्येक सूचनांचं ना मी ॲक्सेप्ट करत असते, त्यात बदल करण्याचा नेहमीच प्रयत्न करत असते. तर खरंच तुम्हाला माझे व्हिडिओज बघायला आवडतात का? आणि हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून ना मला नक्की सांगा. तर बाय बाय, भेटूया आपल्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.